संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती आणि अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुद्धा दिला। आता खुद्द अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी सांगितली आहे। देशमुख हत्या प्रकरणामधील धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जुळलेले नव्हते, मात्र देशमुखांच्या हत्येचे फोटो आले आणि धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला, असं अजित पवार यांनी माझा विजन या कार्यक्रमामध्ये सांगितलं। फोटो आले आणि ते फोटो बघितले गेले। ते फोटो बघितल्यानंतर ज्या वेदना प्रत्येकाला झाल्या, आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण त्या ठिकाणी त्या वेदना झाल्या आणि त्याच्यातनं निर्णय धनंजयनी घेतला। मी, धनंजय, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, देवेंद्रजी त्या दिवशी बसलो देवगिरीला। खरं तर मीडियाला कळलं पण नाही आम्ही देवगिरीला कधी बसलो। सगळे इकडे तिकडे कॅमेरे लावून बसले होते। आम्ही व्यवस्थित बसलो, चर्चा झाली आणि सकाळी राजीनामा दिला गेला। राजीनामा तो त्या ठिकाणी मंजूर केला गेला आणि पुढे आम्ही गेलो। आता कुठलाही निर्णय घेतला तर चर्चा करायची म्हटलं तर तो आधी घेतला असता तर योग्य झालं असतं का? मंत्रिमंडळातच घेतलं नसतं तर योग्य झालं असतं का? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू असतात। जे झालंय ते झालेलं आहे, ते सगळ्यांच्या समोर आहे। त्या संदर्भामध्ये नंतर राजीनामा घेण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।